परिस्थिती प्रमुख वसंतरावजी कोठे, कोळशेरावजी खारकर, गजानराव शेळके, अजयराव इस्लावे, निशांत वानखेडे आणि सर्व तालुक्यातील 13 तालुक्यातील अध्यक्ष सचिव आणि सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. नरखेड तालुक्यातील जलाखेडा ग्रामपंचायतमध्ये आमचे बाबारावजी गुंडे कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिक असे ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांनी ग्रामपंचायतीच्या हिताच्या अनेक योजना केल्या असून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून टॅक्सेशन सुद्धा वाढवलेले आहे, जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ भेटावा आणि त्यांचा पगार व्यवस्थित व्हावा. परंतु गावातील काही समाजकंटकांनी टॅक्स वाढल्यामुळे नाराजी व्यक्त करून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरवला, कारण त्यांचे पगार 4-5 महिन्यापासून थकीत होते. आणि अशा लोकांनी ग्रामपंचायत सफाई कामगार मीनाबाई चव्हाण यांना हाताशी धरून 21 ऑगस्ट 2024ला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काही जमाव आला, त्या फाईला पुढे करून आमचे ग्रामविकास अधिकारी बाबाराव गुंडे यांना त्यांच्या गालपटामध्ये आपला मारल्या. आणि अशातच बाहेरचे व्यक्ती आतमध्ये आले आणि त्यांनी आरडाओरड केली की बाईच्या अंगावर ग्रामविकास अधिकारी धावून गेले आणि त्या बाईला पोलीस स्टेशनला नेऊन पोलीस स्टेशनला नेऊन तिथे त्यांनी वेगवेगळ्या कलमा दाखल गुन्हा दाखल करून घेतला. वास्तविक पाहता पोलीस स्टेशनद्वारे कोणत्याही प्रकारे शहानिशा चौकशी न करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम 74, 396 ब, 115 1, 351 2 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल केला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी पोलीस स्टेशनला गेले असता त्यांनी त्यांना बराच वेळ ठाकून ठेवलं आणि त्यांची कसल्याही प्रकारे लेखी वर्दी घेतलेली नाही. शेवटी त्यांनी NC मॅटर केलं आणि कोर्टात जाण्याची समज दिली. माझं म्हणणं हे आहे, बाबारावजी गोरे जे ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत असताना त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला, याची शहानिशा न करता अडथळा निर्माण केल्यास 353 कलम लागते. परत त्यांना मारपीट केली, याच्यावर कलम न लावता त्यांना सोडून द्यायचं आणि एक शासकीय कर्मचाऱ्याला NC मॅटर करून कोर्टात जाण्याची सलाह द्यायची, हे पोलीस स्टेशनने केलेलं कृत्य हे शंकास्पद वाटत आहे. आणि म्हणून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं की गावामध्ये कशा प्रकारचे काम करायचे, कारण शासकीय कर्मचाऱ्याचा आधार होतो म्हणजे गाव राहते आणि एकटा बाहेरचा व्यक्ती राहतो, बाकी सगळे गावातले राहतात. अशा परिस्थितीत सगळ्यामध्ये दहशत निर्माण झाली. आणि म्हणून आज आम्ही माननीय आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा मॅडम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कपिलनाथजी कलोडे साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांची भेट घेतली. आणि जोपर्यंत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यावर 353 दाखल करणार नाही आणि मारपीट केल्याबद्दल इतर गुन्हे दाखल करणार नाही, तोपर्यंत आमचे नरखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक 21 तारखेपासून काम बंद आंदोलन करीत आहेत. आणि आम्ही जिल्ह्याच्या वतीने हे भूमिका घेतली की संबंधितावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत नागपूर जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतमधील 460 ग्रामसेवक पंचायत समिती स्तरावर 13 तालुक्यामध्ये पंचायत समिती स्तरावर धरणे आंदोलन देणार आहे, पोलीस स्टेशनच्या विरोधात निषेध व्यक्त करणार आहे आणि जोपर्यंत कारवाई करणार नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारचं काम करणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही ग्रामसेवकांनी घेतलेली आहे. आणि याद्वारे मी नागपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना आवाहन करू इच्छितो की सोमवारपासून म्हणजे 26 ऑगस्ट 2024 पासून जोपर्यंत संबंधित गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आपलं काम बंद आंदोलन चालू ठेवावं, असं या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो. आणि त्यांनी अशा प्रकारे काम बंद आंदोलनात सहभाग द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. या संदर्भात तुमचं शिष्टमंडळ पोलीस ठाण्यामध्ये गेलं
आणि जेव्हा तुम्ही अधिकाऱ्याशी संवाद साधला तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं? का गुन्हे नोंदवत नाही? का बरं? ज्यांना मारलं ते आहेत का? ज्यांना मारलं ते नाही आहे, त्याबद्दल ते गुन्हे काही दिवसांनी सांगतो. ही जी घटना घडली ही दुपारी 11:30 ते 12च्या सुमारास घडली. काही गावातील नागरिक शिष्टमंडळ ग्रामपंचायतमध्ये बाबारावजी गोरे यांना कराची वाढ का झाली या संबंधात विचारपूस करण्यासाठी बसले असता संबंधित महिला कर्मचारी कार्यालयामध्ये कॅबिनमध्ये येतात. आल्याबरोबर सरळ बाबारावजी गोरे यांच्या गालपटावर चापटा मारायला सुरुवात करतात.